नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या सुपर डुपर भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये आता कमळीने तो सगळा राजन आणि सरूच्या लग्नाचा व्हिडिओ प्रोजेक्टवर दाखवलेला असतो आणि तो बघून आता इकडे रागिनीच्या डोळ्यात पाणी येतं आणि रागिनी रडू लागते. आणि तेवढ्यात आता इकडे कामिनीला राग येतो आणि कामिनी मोठ्याने ओरडत म्हणते की वाघ लाईट लाव. आणि तेवढ्यात आता कमळी ते प्रोजेक्टरचं बटन बंद करते आणि लाईट लागतो. त्यानंतर आता कामिनी राजनला म्हणते की राजन, हे तू काय चालवलंयस आणि हे सगळं तू मुद्दाम करतोयस ना. तर तेवढ्यात अन्नपूर्णा मॅडम आता पुढे येत म्हणते की कामिनी, हे बघ, ही आता बोलण्याची वेळ नाही आहे. अन्नपूर्णा मॅडम म्हणते की हे बघ, आज ना सदानंदजींचा वाढदिवस आहे, आनंदाचा दिवस आहे, तो आनंदातच राहायला पाहिजे. अन्नपूर्णा आजी आता कमळीला केक घेऊन येण्यासाठी सांगते आणि पटकन केक आणलेला असतो. तर कमळी आता सगळ्यांना बोलावते आणि कमळी म्हणते की चला आता आपण केक कापूयात. चला आजोबा, केक कापा. सगळेजण आता सदानंद समोर गोळा होतात. आणि तेवढ्यात आता कमळी सदानंदला म्हणते की चला आजोबा, केक कट करा. तेव्हा रागाने कमळीला म्हणते, काय ग कमळी, तुला कळत नाही का दादाला हात वर करता येत नाही म्हणून, आणि तू कशाला मग त्याला हात वर करायला लावतेस, त्यामुळे त्याला त्रास होईल, तुला कळत नाही का, असे कामिनी कमळीला बोलू लागते. तेव्हा आता कामिनी म्हणते, दादा तू लक्षही देऊ नको आणि त्रासही करून घेऊ नकोस. हसतच कमळी म्हणते की अहो काकू, आम्ही बरोबर बोलतोय. बघा आता आजोबा त्यांच्या स्वतःच्या हातानेच केक कट करणार. आणि त्यानंतर आता कमळी तो चाकू घेऊन आता केक कट करायला आता आजोबांच्या हातात देऊ लागते. अन्नपूर्णा आजी आता सगळेजण आता कमळीकडे आणि सदानंद आजोबांकडे बघू लागतात. आणि लगेच आता सदानंद आजोबा आता केक कट करण्यासाठी आता ना प्रयत्न करू लागतात. त्यांच्या हाताची हालचाल करू लागतात. आणि ती हालचाल बघून आता अन्नपूर्णा आजी आणि राजनला आनंदाचा सुखद धक्का बसतो. आणि थोडासा हात उचलून पुन्हा सदानंद आजोबा त्यांचा हात खाली पडतो. ते बघून आता अन्नपूर्णा आजीला वाईट वाटतं आणि पुन्हा दुसऱ्या हाताने त्या हाताला आधार देऊन सदानंद आजोबा आता त्यांचा हात पुन्हा उचलू लागतात. पुन्हा आता राजन खुश होऊ लागतो. आणि आता सदानंद आजोबांनी त्यांचा हात खूप वर उचललेला असतो. तर पटकन हसतच कमळी आता तिच्या हातातील चाकू सदानंद आजोबांच्या हातात देते. ते बघून आता राजनने तर तोंडालाच हात लावलेला असतो. कमळी म्हणते की चला चला गाणं म्हणा, सगळेजण हॅपी बर्थडे टू यू असे म्हणू लागतात. आणि कमळीने आता सदानंद आजोबांचा हात धरून आता केक कट केलेला असतो. आणि पटकन आता सदानंद आजोबांकडे बघत राजन म्हणतो, बघितलं का आई, बाबा केक कट करताय. आणि त्यानंतर आता प्रेमाने कमळीने आणि अन्नपूर्णा आजीने सदानंद आजोबांना केक भरवलेला असतो. तर अन्नपूर्णा आजी आता कमळीला सुद्धा केक भरवते. ते सगळं बघून आता कामिनी विचार करते की ह्या म्हाताऱ्याचा हात हल्लाच तरी कसा. आता कामिनी विचार करते, या कमळीने काहीतरी जादू केली की काय, आणि ही गाडी तशीच बंद पडून राहावी म्हणून मी काय काय नाही केलं, आणि आज अचानक या थेरड्या म्हाताऱ्याच्या हातात जीव कसा आला, असा कामिनी विचार करते. आणि त्यानंतर आता प्रेमाने सदानंद आजोबा कमळीकडे बघत आता काहीतरी खुणावू लागतात. अन्नपूर्णा आजी म्हणते, राजन यांना काय म्हणायचं, आणि पुन्हा त्यांचा हात उचलत आता सदानंद आजोबा आता अलगत कमळीच्या डोक्यावर ठेवतात. तर अन्नपूर्णा आजी आणि राजन यांना खूप आनंद झालेला असतो. ते सगळं बघून आता पुन्हा कामिनी विचार करते की आज या म्हाताऱ्याचा हात उचलला, उद्या जर याची जीभ सरळ तलवारीसारखी सरळ झाली आणि चालली तर काय करायचं. कामिनी विचार करते, नाही नाही, मी असं होऊ देणार नाही. जर असं झालं तर माझी एवढ्या वर्षाची मेहनत वाया जाईल. केसाला हात लावत कामिनी म्हणते, माझा डाव असा मी उलटा नाही पडू देणार. पुढे येत आता अन्नपूर्णा आजी कमळीला म्हणते, कमळी अगं तू तर चमत्कारच केलायस, आणि अनेक वर्षापासून जे घडलं नाही ते आज तू करून दाखवलंस कमळी, असे अन्नपूर्णा आजी बोलते. आणि पटकन आता अन्नपूर्णा आजी कमळीला मिठी मारते. तर कामिनी विचार करत म्हणते की जर हा म्हातारा या मुलीमुळे असा नीट होत राहिला ना तर मला विचार करावा लागेल. आणि कामिनी विचार करते, काही जरी झालं तरी या म्हाताऱ्याला ना आता चांगला धडा शिकवायला हवा. आणि पटकन आता इकडे रागिनी आणि कामिनी दोघीही आता अनिकासोबत एकत्र येतात आणि आडबाजूने पडद्याच्या आड लपून बघू लागतात. रागिनी म्हणते, बघितलं का त्या म्हाताऱ्याच्या हातात कसा जीव आला. कामिनी म्हणते, हो हो तेच बघते मी.
कामिनी म्हणते हे जर असंच चालू राहिलं तर आपली पंचायत होईल. आणि तेवढ्यात अनिका म्हणते काय करायचं आता आजी. तेव्हा कामिनी म्हणते सगळ्या गोष्टी सांगायच्या नसतात. आणि त्यानंतर इकडे आता सदानंद आजोबा त्यांच्या रूममध्ये खुर्चीवर बसलेले असताना पटकन कामिनी आता सदानंद आजोबा समोर येते आणि म्हणते की हॅपी बर्थडे दादा. अरे तुझ्या हातात हात मिळवायचा तर राहूनच गेला. हसतच आता कामिनी तिचा हात सदानंद आजोबांच्या हातात देते आणि जोराने आता हात ओढू लागते आणि म्हणते हॅपी बर्थडे टू यू. आणि लगेच आता कामिनी म्हणते की तुझ्या हातात थोडंसं बळ आलं म्हणून लगेच आकाशात भरारी घ्यायला निघालास का काय तू दादा. कामिनी म्हणते हे पंख तू जे काही फडफडायचा प्रयत्न करतो ना ते कसे कापायचे ते मला चांगलं ठाऊक आहे. आणि त्यानंतर आता इकडे या हाताचं काय करायचं असे कामिनी आता सदानंदला बोलते आणि म्हणते की शोले पिक्चरमध्ये एक डायलॉग होता ए हात मुझे दे दे ठाकूर असे म्हणत कामिनी पुन्हा आता सदानंदाचा हात ओढत हसू लागते. आणि त्यानंतर आता सदानंद आजोबांच्या खांद्यावरील पंचा आपल्या हातात घेऊन कामिनी लायटर घेते आणि म्हणते हे पंख आता मी कापून टाकणार आहे. आणि त्या पंचाला कामिनी आता आग लावू लागते. आणि मग सगळ्या वस्तू सगट तू या खुर्चीतच राहशील कळलं का तुला असे आता कामिनी बोलते. आणि इकडे आता त्या पंचाला कामिनीने आग लावलेली असते. हसतच बाजूला जात कामिनी म्हणते की दादा तुझी जन्मदिन आणि तुझी पुण्यतिथी एकाच दिवशी भुर्र जाणार तू आता ढगात. आता सदानंद जाम घाबरलेला असतो आणि तो पंचा आपल्या खांद्यावरून काढण्याचा प्रयत्न करू लागतो. आणि बाय असे म्हणत आता कामिनी तेथून निघून जाते. तर इकडे सदानंद आजोबांच्या पंचाला आग लागलेली असते. आणि पटकन आता कामिनी ही रागिनी आणि अनिकाकडे येते. तेव्हा खुश होत अनिका म्हणते गुड जॉब. इकडे आता राजन आणि अन्नपूर्णा आजी गेम खेळत तिथे गप्पा मारत बसलेले असतात. कामिनी रागिनी आता त्यांच्याकडे बघत मजा घेऊ लागतात. आणि इकडे आता कमळी ही उठून आता समोर येता क्षणी कमळीला आता इकडे आजोबांच्या पंचाला आग लागल्याची दिसते. पटकन आता घाबरतच कमळी आता आजोबा अशी हाक मारत आजोबांसमोर येते आणि तो पंचा काढण्याचा प्रयत्न करू लागते. तेवढ्यात ऋषी तिथे येतो आणि म्हणतो कमळी अगं तू काय करतेस. आणि पटकन ऋषी त्या सदानंद आजोबांच्या खांद्यावरील पंचा बाजूला घेतो आणि तो पायाने विझवतो. आणि इकडे आता कमळी आणि ऋषी आजोबाला समजावू लागतात तुम्हाला कुठे भाजलं नाहीये ना. तेवढ्यात आता जाळ आणि धुराचा वास येता क्षणी पटकन राजन आणि अन्नपूर्णा आजी आतमध्ये धाव घेतात. आणि तेवढ्यात आता पटकन राजन आणि अन्नपूर्णा आजी सदानंद आजोबांसमोर येतात. तर आता राजन घाबरतच म्हणतो बाबा तुम्हाला कुठं काही लागलं नाहीये ना. सदानंद आजोबा आता रागाने कामिनीकडे बघत असतात. राजन म्हणतो अचानक शालला आग कशी लागली. आणि तेवढ्यात आता अन्नपूर्णा आजी म्हणते कमळी तू बरी आहेस ना. तर आता कमळीच्या हाताला हात लावताच आता कमळीचा हात भाजलेला असतो. अन्नपूर्णा आजी म्हणते की अगं बाई तुझा हात भाजला कमळी. तर कमळी म्हणते नाही नाही एवढं काही नाहीये. आता अन्नपूर्णा आजी तोंडाला हात लावते. आणि अन्नपूर्णा आजी म्हणते की अगं तुझे उपकार मी कसं फेडू. जेव्हा जेव्हा माझ्या जीवावरती संकट येतं तेव्हा तेव्हा तू धावून येतेस कमळी. आणि खरंच परमेश्वराने आमच्या मदतीसाठी कमळी तुला इथे पाठवलं असेल. आणि त्यानंतर आता इकडे ऋषी कमळीला म्हणतो की आग विझवण्याची कमळी ही कुठली पद्धत आहे. तुझ्या हाताला किती मोठी जखम झाली आणि आपल्याला आता कबड्डीच्या मॅचेस सुद्धा खेळायच्या तुला माहिती आहे ना. एक जखम बरी झाली नाही तर लगेच दुसरी करून घेतलीस मला सांगायचं असे ऋषी कमळीला बोलतो. कमळी म्हणते त्यावेळी मला फक्त आजोबांची काळजी दिसत होती. मला त्यावेळी दुसरं काहीच नाही दिसलं. आणि लगेच आता ऋषी म्हणतो की आजोबांची काळजी आहे हे मला दिसतंय पण दुसऱ्याचा जीव वाचवताना स्वतःच्या जीवाची सुद्धा काळजी करायला हवी. हे ऋषी कमळीला बोलत असतानाच नयनतारा आता दरवाजात येऊन ऋषीचं बोलणं ऐकते. कमळी म्हणते तुम्ही सुद्धा आला होतात आणि ती आग तुम्ही पायानेच विझवली ना. ऋषी म्हणतो हाताने आग विझवणं आणि पायाने आग विझवणं यामध्ये फरक असतो. आणि ऋषी आता कमळीला प्यायला पाणी देतो. नयनतारा आता ते सगळं बघू लागते. आता ऋषी म्हणतो की तुझी कमाल आहे कमळी. दुसऱ्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणारे लोक खूप कमी असतात आणि तू तर कायम दुसऱ्याच्या मदतीसाठीच धावत असते असे ऋषी सांगतो. कमळी म्हणते की त्यामागे आजी आणि तुमच्यासारखे पाठबळ देणारी माणसं आहेत म्हणून हे सगळं शक्य होतं. आणि तेवढ्यात नयनतारा बाहेरून आता ऋषीला फोन करून बोलावते. आणि इकडे आता पटकन ऋषी नयनताराकडे येत म्हणतो की आई तुला काही हवं होतं का. असं का मला फोन करून बोलावलंस. रागाने नयनतारा आता ऋषीकडे बघते. तेव्हा आता ऋषी म्हणतो की काय झालं आई माझं काही चुकलंय का. आणि तेवढ्यात नयनतारा म्हणते तुला वाटतंय का तुझं काही चुकलंय. ऋषी म्हणतो नाही. नयनतारा म्हणते नाही ना मग नसल चुकलं. आणि आता इकडे नयनतारा ऋषीला म्हणते की ऋषी तू नयनतारा इनामदारचा मुलगा आहे याचं भान तू कायम ठेवत जा.
ऋषी म्हणतो, आई मला याचं भान आहे आणि तुझ्या नावाला धक्का लागेल असं मी कधीच वागणार नाही. ऋषीकडे बघत आता नयनतारा म्हणते की तू हा जो चांगुलपणा दाखवतोस ना तो जरा कमी कर, कारण तू भरकटत जाशील. नयनतारा म्हणते की चल ऋषी आणि निघ आता. ऋषी विचार करतो की हिला काय झालं, काहीतरी खटकलंय वाटतं. आणि इकडे आता कमळी आणि निंगी अन्नपूर्णा आजींच्या पाया पडतात. कमळी म्हणते येतो बरं का, संध्याकाळ होण्याच्या अगोदर हॉस्टेलला पोहोचायला हवं. अन्नपूर्णा आजी म्हणते कमळे आज तुझ्यामुळे हे वाचले, नाही तर काय झालं असतं काय माहिती. आणि त्यानंतर आता अन्नपूर्णा आजी कमळीला म्हणते की कमळी तू या घरात आलीस, या घरात आनंद घडवून आणला, पण तुझ्या हाताला लागलं, तुला जखम झाली, तुला कुणाची दृष्ट तर लागली नाही ना, आणि म्हणून मला तुझी दृष्ट काढायची अशी अन्नपूर्णा आजी म्हणते. आणि पटकन आता दृष्ट काढण्यासाठी आता भाकर तुकडा अन्नपूर्णा आजीने आणलेला असतो आणि पटकन अन्नपूर्णा आजी आता कमळीची दृष्ट काढतात. आणि राजन म्हणतो कमळी आज तुझ्यामुळे माझ्या बाबांचा जीव वाचला, तुझे आभार कसे मानावे हेच काही कळत नाही. आणि राजन आता कमळीच्या डोक्यावर हात ठेवत म्हणतो की बाळा अशीच खुश राहा. आणि कमळी म्हणते की आजी आज लई दिवसांनी कुणीतरी माझी नजर काढली बघा, गावाकडे असताना ना आई माझी नजर काढायची. आता कमळी म्हणते गावात कुठला जरी कार्यक्रम असला किंवा शाळेतला कार्यक्रम असला आणि आम्ही तयार होऊन जेव्हा बाहेर जायचो ना तेव्हा आई अशीच माझी दृष्ट काढायची. आणि लगेच आता कमळी अन्नपूर्णा आजी आणि राजनला बाय बाय करून निंगीसोबत निघून जाते. तर राजन प्रेमाने अन्नपूर्णा आजीला आपल्या मिठीत घेतो. दोघेही आता कमळीकडे बघू लागतात आणि खऱ्या अर्थाने आज कमळीला आशीर्वाद देऊन कमळी ही राजनची झालेली असती खरीखुरी मुलगी. आणि आता सदानंद आजोबांचा जीव वाचून कमळीने मिळवलेली असते अन्नपूर्णा आजीच्या हृदयात जागा. तेव्हा आता कमळी ते खरं सत्य कसं घेऊन येणार हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.